Welcome all of you. Welcome to my channel. Today we are going to learn appreciation of all poem. Standard 9th subject English. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲप्रिशिएशन ऑफ ऑल पोएम्स सर्व कवितेचं रसग्रहण म्हणजे इयत्ता 9वी विषय इंग्रजी या पुस्तकातील सर्व कवितांचे रसग्रहण म्हणजेच ॲप्रिशिएशन पाहणार आहोत. हा ॲप्रिशिएशन ऑफ द पोएमवर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर एक्झाम आणि सेकंड सेमिस्टर एक्झाममध्ये प्रश्न क्रमांक 3 मध्ये बी पार्ट विचारला जातो. याच्यामध्ये राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द गिवन पोएम 5 मार्कासाठी आहे. दिलेल्या कवितेवर ॲप्रिशिएशन लिहा. आणि अशा प्रकारे या ॲप्रिशिएशनमध्ये एकूण तुम्हाला 5 पॉईंट्स दिलेले असतात. या 5 पॉईंट्समध्ये पहिला पॉईंट आहे, या ठिकाणी तुम्हाला पहिला पॉईंट टायटल विचारला जातो. टायटल ऑफ द पोएम. दुसरा पॉईंट आहे नेम ऑफ ऑथर और पोएट. तिसरा पॉईंट राईम स्कीम. चौथा पॉईंट फिगर ऑफ स्पीच. आणि पाचवा पॉईंट थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. अशा प्रकारे 5 पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी 5 मार्कासाठी विचारले जातात. पहिला पॉईंट्स हा अर्ध्या मार्कासाठी आहे. दुसऱ्या पॉईंटला सुद्धा अर्धा मार्क आहे. आणि तिसऱ्या पॉईंटला 1 मार्क आहे. चौथ्या पॉईंटला 1 मार्क आणि पाचव्या पॉईंटला 2 मार्क्स आहे. अशा प्रकारे 5 मार्कासाठी तुम्हाला ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम याच्यावर प्रश्न विचारला जातो. चला तर मग पाहूया ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम 1 by 1. युनिट नंबर 1.1 पासून आपण सुरुवात करूया. त्या अगोदर माझी सर्वांना विनंती आहे, ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिले सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला अपडेट येत राहील. याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर एक्झाम आणि सेकंड सेमिस्टर एक्झाम या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी सांगणार आहे. तसेच इंग्लिश वर्कशॉपमध्ये ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत किंवा ग्रामरवरचे सर्व व्हिडिओज तुम्हाला येणार आहेत, आणि त्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. चला बघूया ॲप्रिशिएशन ऑफ ऑल पोएम्स. ॲप्रिशिएशन बघत असताना आपल्याला या ठिकाणी 5 पॉईंट्स तुमच्या समोर असतील. तर पहिला टायटल असेल, दुसरा ऑथर और पोएट, थर्ड वन इज राईम स्कीम, फोर्थ इज फिगर ऑफ स्पीच, and fifth one is theme or central idea. I have already told you that every point have different marks weightage. The first point is half mark, second half marks, third one is one mark, fourth points 1 mark and fifth one is 2 marks. अशा प्रकारे पहिल्याला अर्धा मार्क आहे, दुसऱ्याला अर्धा मार्क. तिसरा पॉईंट्स हा राईम स्कीमचा आहे, बरोबर लिहिल्यास 1 मार्क. फिगर ऑफ स्पीचसाठी 1 मार्क आहे आणि थीम और सेंट्रल आयडियासाठी 2 मार्क आहेत. अशा प्रकारे 5 मार्काचं ॲप्रिशिएशन अचूक लिहिण्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, पुन्हा पुन्हा ऐकून सराव करा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. चला बघूया आता टायटल काय आहे. तर वरती कवितेचं टायटल तुम्हाला पॅसेजमध्ये दिलेलं असणार आहे प्रश्नामध्ये, म्हणून आपण लिहू शकतो द टायटल ऑफ द पोएम इज वॉक अ लिटल स्लोअर. ऑथर किंवा पोएट, नेम ऑफ द ऑथर और नेम ऑफ द पोएट. तर पोएटचं नाव काय. द पोएम इज बाय ॲन ॲनॉनिमस और अननोन पोएट. ॲनॉनिमस आहे पोएट, म्हणजे या ठिकाणी नाव दिलेलं नाही. तर जर कवितेच्या खाली कवीचं नाव दिलं नसेल तर आपण त्या ठिकाणी ॲनॉनिमस असं लिहायचं आहे. राईम स्कीम, या कवितेची राईम स्कीम काय आहे. तर द राईम स्कीम ऑफ द स्टांझा इज ABCB. फिगर ऑफ स्पीच, द फिगर ऑफ स्पीच इन द पोएम इज मेटॅफर. या कवितेमध्ये मेटॅफर हा अलंकार वापरलेला आहे. थीम और सेंट्रल आयडिया, द थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम is the importance of the father as a role model is the central idea of the poem. The child in the poem wants to observe and imitate the life led by his or her father. Hence, the child requests the father to be more considerate towards his or her need. या ठिकाणी
जे चाइल्ड आहे कवितेमधले त्यांच्या आपल्या वडिलांकडनं काय अपेक्षा आहेत ते सांगितलेले आहेत. आणि आपल्या वडिलांना एक रोल मॉडेल, एक आदर्श म्हणून ते मूल पाहत असते आणि त्या मुलाच्या गरजांकडे आपल्या वडिलांनी लक्ष द्यावं हेच या कवितेतून त्याला सूचित करायचं आहे. म्हणून वॉक लिटल स्लोअर ही कविता, या कवितेचा स्पीकर आहे लहान मूल, चाइल्ड. अँड ते कोणाला उद्देशून बोलते तर आपल्या वडिलांना, इट्स फादर. Appreciation of the poem. Subject English. Standard 9th. Poem number 1.3. Hope is the thing with feathers. Title of the poem is Hope is the thing with feathers. Author or poet, rhyme scheme, figure of speech and theme or central idea. पहिले आपण टायटल बघूया. The title of the poem is Hope is the thing with feathers. Author's name, the poem is written by Emily Dickinson. Rhyme scheme, the rhyme scheme of the first two stanzas is AB AB, whereas the third stanza is ABBB. Figure of speech. The figure of speech used in this poem is personification. Personification का आहे तर here the lifeless and abstract idea of hope is portrayed as a living little bird. Theme or central idea. The theme or central idea of the poem is the role played by hope in our lives. According to the poetess, hope, the little bird that rests in our soul, keeps us going even in the most difficult of times and demands nothing return. आणि अशा प्रकारे आशा आपल्या हृदयामध्ये एक आशेचं किरण किंवा आपल्या हृदयामध्ये वास करत असते आणि त्याच आशेवर आपण जगत असतो आणि आपल्याला त्या जगण्यामध्ये जर काही अडचणी आल्या तर आपण त्याच्यावर मात करतो आणि त्याच्या बदल्यामध्ये मात्र काहीही डिमांड करत नाही. नेक्स्ट पोएम, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम 2.1, कंपॅरिझन. टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच अँड थीम ऑर सेंट्रल आयडिया, असे 5 पॉईंट्स आहेत नेहमीप्रमाणे. पहिलं, टायटल ऑफ द पोएम इज कंपॅरिझन. नेम ऑफ द ऑथर और पोएट, द पोएम इज बाय अन एनॉनिमस अननोन पोएट. अनॉनिमस म्हणजे अननोन. राईम स्कीम, द राईम स्कीम ऑफ द स्टांझा, फर्स्ट 6 स्टांझा इज ABCB. पहिल्या ज्या 6 स्टांझाची राईम स्कीम आहे ती ABCB आहे. अँड द लास्ट स्टांझा ॲज अ 6 लाईन, आणि शेवटचा स्टांझा आहे त्याच्या 6 लाईनी आहेत. अँड इट्स राईम स्कीम, आणि त्याची राईम स्कीम आहे ABCBDB. ABCBDB. अशा प्रकारे या ठिकाणी 2 प्रकारच्या राईम स्कीम या ठिकाणी वापरलेल्या आहेत. फिगर ऑफ स्पीच, या ठिकाणी सिमिली हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. दिस पोएम इज फुल ऑफ सिमिलीज.
The comparison are made explicit with the use of as throughout. Theme or central idea. The theme or central idea of the poem is given in the last but one line of the poem. The poem celebrates the diversity in the universe, and the poem also reminds us that all sorts of people and things are needed to make our world beautiful. Appreciation of the poem 2.4. Please listen. पहिला point से title, second author or poet, third rhyme scheme, and fourth is figure of speech, and fifth one is theme or central idea. The title of the poem is Please Listen. The title of the poem is Please Listen. Author or poet. The poem is by an anonymous or unknown poet. Rhyme scheme. There is no rhyme scheme. This poem is an example of figures. या कवितेमध्ये नाही राईम स्कीम वापरलेली नाही हे मुक्त काव्याचे एक उदाहरण आहे. Figure of speech. The poet has used figure of speech such as tautology, alliteration, repetition, etc. Theme or central idea of the poem. The central idea of the poem is the need of an adolescent to be heard patiently. Adolescentच्या गरजा ज्या आहेत त्या आपण अतिशय संवेदनशीलपणे ऐकल्या पाहिजेत. The poem also reflects on our habits of giving advice or offering help without hearing out the problem of teenagers fully. आणि आपल्याला त्यांना सल्ला द्यायची सवय असते आणि त्यांचे प्रॉब्लेम मात्र आपण समजून घेत नाही. नेक्स्ट पोएम आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम 3.1 कोरोमंडल फिशर्स. टायटल, ऑथर, पोएट, राइम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम और सेंट्रल आइडिया. The title of the poem is Coromandel Fisher. Name of the poet is, the poem is written by Sarojini Naidu. Rhyme scheme, the rhyme scheme of the poem is ABB. The poet has used several figure of speech in the poem such as alliteration, repetition, personification, etc. Theme or central idea, the theme of the poem is that when human beings come together for a common purpose, no force or adversary can block their way. There could be risk in any challenging enterprise, but human progress depends on facing them courageously. Next poem आहे appreciation of the poem To a Butterfly 3.3. Title, author, rhyme scheme, figure of speech, and theme or central idea. Title of the poem is To a Butterfly. Name of the author, the poem is written by William Wordsworth. Rhyme scheme, the rhyme scheme of the poem is AABBCBCCD, and the rhyme scheme of the second stanza is AABBCACCA. Figure of speech, the figure of speech used in the poem such as alliteration, tautology, repetition, and exclamation. Theme or central idea, the speaker of the poem, here the poet himself, is grown up person who looks back to his childhood days. The sight of a butterfly reminds him of the present childhood days he spent together with his sisters chasing butterflies on the countryside, and this is the theme of the poem. Next poem is appreciation of the poem What is Success, unit number 4.1. टायटल आहे, द टायटल ऑफ द पोएम इज व्हॉट इज सक्सेस. ऑथर और पोएट, द ऑथर ऑफ द पोएम इज राल्फ वाल्डो इमर्सन. राल्फ वाल्डो इमर्सन.
Rhyme scheme, the poem is an example of free verse. Figure of speech, the poet has used figure of speech such as epism and alliteration. पाचवा पॉइंट आहे थीम और सेंट्रल आहे. The theme of the poem is quite evident from the title of the poem itself. As the answer to the questions posed in the title, the poet defines success as precisely as possible in the following lines. Next poem आहे, next and last poem, unit number 4.3, Silver. See this appreciation of the poem Silver. Title, the title of the poem is Silver. Second point, poet or name of author. The author of the poem is Walter de la Mare. Third point is rhyme scheme. The rhyme scheme of the first two stanza is A, B, B, and the rhyme scheme of the final stanza is A, B, B, C, C, C. Fourth point is figure of speech. The poet has used figure of speech such as personification, repetition, and simile. And last point, the theme or central idea. The poem is about a moonlight night. The silvery light of the moon covers the whole earth, and everything on it looks silvery. The poem stands out for its rich visual imagery. अशा प्रकारे आपलं या ठिकाणी सर्व पोएमचं ॲप्रिशिएशन पाहिलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.